सो एव्हरीवन, तुमचं सर्वांचं स्वागत आहे प्रिन्स ट्रेडिंग मध्ये. मी पुष्पक दीक्षित, इन्व्हेस्टर, ट्रेडर आणि ट्रेनर इन स्टॉक मार्केट. तर जसं तुम्ही इथं बघू शकता, आज आहे 30 मे, संध्याचे 7 वाजून 7 मिनिटे होत आहेत. तुमच्यासाठी मी स्पेशल परत एकदा व्हिडिओ करत आहे. एक व्हिडिओ मी केला होता, बट तो करप्ट झाला. मी परत एकदा तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे. जर तुम्ही आतापर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला ऑटोमॅटिकली नोटिफिकेशन येऊन जाईल. मित्रांनो, जसं तुम्हाला माहित आहे की 29 तारखेला आपण अनालिसिस केलं होतं की मार्केटमध्ये आज 30 तारखेला काय होऊ शकतं, आणि एक्झॅक्टली तुम्ही जर बघितला मार्केटमध्ये आपल्याला सेम गोष्टी झालेल्या बघायला मिळाल्या. यामध्ये आपण काय अनालिसिस केलं होतं या व्हिडिओमध्ये, जर बघितलं नसेल तर जाऊन बघून घ्या. स्पेसिफिक पहिलं अनालिसिस आपलं मार्केटमध्ये होतं की आपल्याला मार्केटमध्ये एक बाईंग मोमेंटम बघायला मिळू शकतो, आणि का बघायला मिळू शकतो ह्याच्या मागची सायकोलॉजी पण मी तिथं सांगितलेली. तर तुम्ही जाऊन बघू शकता, जेणेकरून तुम्हाला गोष्टी समजायला मिळतील. ऑलमोस्ट आपल्याला मार्केटमध्ये आज तुम्ही जर बघितलं बाईंग मोमेंटम नुसार 600+ पॉईंटचा मोमेंटम मार्केटमध्ये आज बघायला मिळाला. प्लस ओव्हरऑल हे देखील बाईंग आपल्याला बघायला मिळालं. सो तुम्हाला जर हे अनालिसिस आवडत असेल, तुम्हाला त्या गोष्टी शिकायला मिळत असेल, तुम्हाला तुमच्या ट्रेडिंगमध्ये त्याचा फायदा होत असेल, तर तुम्ही नक्की मला कमेंट करू शकता, जेणेकरून मला समजेल की तुम्हाला सगळ्यांना फायदा होता, आणि अशाच प्रकारचा कंटेंट मी तुमच्यासाठी कंटिन्यू देत राहीन. चला जाणून घेऊया की कशा पद्धतीनं ओव्हरऑल आजचं मार्केट होतं. निफ्टीमध्ये कंटिन्युअसली एक सेलिंग बघायला मिळालं, देन आपल्याला एक पुलबॅक मिळाला. बँक निफ्टीमध्ये ओव्हरऑल आपल्याला एक बाईंग मुवमेंट बघायला मिळालेला आहे. तर ओव्हरऑल मी कशा पद्धतीनं आज काम केलं, तर जसं तुम्ही इथं बघू शकता मार्केटमध्ये, इथं आज सेलिंग पोझिशन म्हणली. मला मी इथं पहिल्यांदा दाखवतो की कशा पद्धतीने मी काम केलं. हा आहे माझा पेड टेलिग्राम चॅनल, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आजचा हा आपला प्रॉफिट आहे, छोटासा आहे, आणि एक्झिट मी इथं केलं आहे. तर मी कशा पद्धतीने काम केलं ते पण बघा तुम्ही एकदा. हे आहे प्री मार्केट लेवल्स. इथं मी कॉल टिप्स देत नाही. हे टोटली फक्त लाईव्ह मार्केटमध्ये समजावं की ट्रेडरची सायकोलॉजी कशी असते, कशा पद्धतीने तो मार्केटला बघतो, कसं अनालाइज करतो, कशा पद्धतीने पोझिशन हँडल करतो, या सगळ्यांसाठी मी सगळ्या गोष्टी सांगतो. हे आहेत प्री मार्केट लेवल्स. त्यानंतर काही बेसिक गोष्टी. 12 वाजून 50 मिनिटांनी एक्झॅक्टली पोझिशन म्हणली तुम्ही तर बघू शकता. पॉईंट टू पॉईंट सगळ्या गोष्टी तर अपडेट करण्यात आल्या. सर्व गोष्टी तर तुम्ही बघू शकता पॉईंट टू पॉईंट अपडेट करण्यात आल्या व्यवस्थित. आता तुम्ही ह्यातनं काय शिकू शकता, ह्यातनं तुम्ही पहिला पॉईंट शिकू शकता, ते म्हणजे काय, की तुमचा व्ह्यू काय आहे, किंवा तुम्ही काय ठरवलंय. म्हणजे एका टाइम नंतर येतं, म्हणजे 1 ते 1.5 वर्षानंतर ही गोष्ट तुम्हाला लागू होते. बट मी तुम्हाला आता सांगत आहे, तुमचा व्ह्यू काय आहे, ह्याच्यापेक्षा मार्केट काय दाखवत आहे हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मला इथं सेलिंग ऑपॉर्च्युनिटी जास्त दिसली तर मी ती ग्रॅप केली. मी मार्केटच्या सिच्युएशननुसार चालतो. माझा व्ह्यूला मी पकडून कधी राहत नाही. बट स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये नवीन असता, तेव्हा मात्र तुम्ही जे ठरवता तेच इम्प्लिमेंट करा, कारण तुम्हाला डिसिप्लिन तुमच्यात बिल्ड होणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर पहिला पॉईंट आपण हा शिकू शकतो. तर मी व्ह्यू बाईंगचा बोललो, पण घेतलं सेलिंग. दुसरं, तुम्हाला यातनं काय शिकायला मिळतं, जर तुम्ही इथं व्यवस्थित बघितला, हा आहे बँक निफ्टी फ्युचरचा चार्ट. 49,238ला मी तर सेल पोझिशन म्हणून तिथून मार्केट 241 पॉईंट वर गेले, म्हणजे माझ्या अपोजिट गेले. बट जर तुम्ही, मी ज्या पुटमध्ये काम केलं होतं 47,200च्या पुटमध्ये, तो फक्त 20 पॉईंट खाली गेला. यातनं तुम्हाला एक लक्षात येते का बघा, की मी ठरवलं असतं तर होल्ड करू शकतो होतो, की हा मार्केट 200 पॉईंट चालले माझ्या माघारी, बट पुट कुठं एवढा कमी होत आहे. बट ती माझी एक दिवसाची जी सवय आहे, ही सवय मला कंटिन्यू लागत गेली असते. सो तुम्हाला डिसिप्लिन मेंटेन करायचं आहे. ह्या बिझनेसमध्ये तुम्ही जितकं डिसिप्लिन मेंटेन कराल तितकं चांगलं आहे. मी माझी पोझिशन ही बँक निफ्टी फ्युचरच्या चार्टनुसार एक्झिट केली, जसं की तुम्ही तो बघू शकता, की मला इथं दिसलं की मार्केट रिव्हर्स होणार. माझ्या पुटमध्ये मला इतका जास्त लॉस दिसला नाही, बट मी तरी पण एक्झिट केलं. ह्या गोष्टी एक तर तुम्हाला समजून घ्यायच्यात. डिसिप्लिन आजचा एक दिवसानं इट्स ओके, काय प्रॉब्लेम नाही. एक दिवस माझा गेला, मला चांगला प्रॉफिट मिळू शकत होता. बट हा एकच दिवस जर मी तशीच सवय लावली तर मला खूप मोठा लॉस पण होऊ शकतो. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, समजून घ्यायच्यात. याच मार्केटमध्ये तुम्हाला यूज होणार आहेत. ओव्हरऑल मी कसं बघत आहे, उद्या माझा मार्केटमध्ये काय व्ह्यू आहे, मी ओव्हरऑल मार्केटला कशा पद्धतीने बघत आहे, ऍज पर चार्ट ज्या पद्धतीने मी मार्केटला आता बघत आहे, उद्या जो माझा मार्केटमध्ये व्ह्यू आहे तो आहे सेलिंग साईडला. मी मार्केटला सेलिंग साईडला आयडेंटिफाय करत आहे. मी मार्केटला सेलिंग साईडला का बघत आहे, ओव्हरऑल माझा व्ह्यू मार्केटमध्ये सेलिंगला का आहे सांगतो. सगळ्यात पर्यंत ओव्हरऑल जर तुम्ही बघितला, इथे मी डेली टाइम फ्रेम लावतो. डेली टाइम फ्रेम नुसार जर तुम्ही इथं बघितला मार्केटमध्ये, इथं जसं मी तुम्हाला बोललो मार्केट एका रेंजमध्ये आहे. मार्केटमध्ये इथे एक डाऊन साईडचं मोठं मला देन थोडंसं मार्केट वर गेलं, आणि परत आता थोडंसं इथे आपल्याला रिजेक्शन बघायला मिळत आहे. सो एक रिजेक्शन हे जे आपल्याला आज बघायला मिळत आहे कुठेतरी हे कंटिन्यू होऊ शकतं. अशा पद्धतीने मी मार्केटला बघत आहे. मेन रिझन काय, जर मी इथं 1 मिनिट टाइम फ्रेम लावली तर तुम्हाला इथं मी क्लिअरली दाखवू शकतो, जेणेकरून तुम्हाला समजेल. इथं तुम्ही सिम्पली बघा, या मोमेंटम मध्ये जास्त लोक काही करू शकली नसणार आहेत. बट इथलं जे हे जे सेलिंग आहे, तर इथं बऱ्याच लोकांनी सेलिंग पोझिशन बोलल्या, मार्केटनं त्यांना इथं बाहेर काढलं. पॉईंट नंबर 1. म्हणजे इथं ज्यांचे ज्यांचे सेलर्स होते ते गेले, प्लस इथं पण खूप लोक सेलिंग करत होते, त्यांना सुद्धा मार्केटनं बाहेर काढलं. म्हणजे जे दोन मोठे सेलर्स होते त्यांना मार्केटनं बाहेर काढलं. त्यानंतर इथं थोडेफार सेलर आले असणार. इथं इथं हरल्यानंतर खूप कमी लोक जी इथं आले असणार.
त्यांना देखील मार्केटनं तुम्ही जर बघितला, आपण टॉप टू बॉटम जर इथं लावलं तरी मार्केटने 50% क्रॉस केलं, त्यांना देखील ऑलमोस्ट मार्केटनं बाहेर काढलेलंच आहे. सो जे सेलर्स आहेत त्यांना मार्केटनं ऑलमोस्ट चांगल्या पद्धतीने मार्केटला बाहेर काढलेलं आहे. सो हाय प्रोबॅबिलिटी आहे की उद्या त्यामुळे मार्केट डाऊन साईडचं मोमेंटम करू शकतं, कारण अप्पर साईडला स्टॉप लॉसेस अवेलेबल इतके नाही आहेत जेवढे पाहिजेत. सो हा पहिला रिझन आहे की मी मार्केटमध्ये सेलिंग का बघावलंय. रिझन नंबर 2 की मार्केटमध्ये सेलिंगचं रिझन मी का बघत आहे. जर तुम्ही इथं व्यवस्थित बघितलं तुम्हाला एक पॅटर्न दिसेल. हा हे लेफ्ट शोल्डर, हा हे हेड, इथे एक राईट शोल्डर बनला जाऊ शकतो. दिसतंय. एक लक्षात ठेवा, आता पुस्तकातला ऍज इट इज बनवून तुम्ही ट्रेड करणं म्हणजे खूप अवघड आहे. असे पॅटर्न बघायचे जे दिसतात, म्हणजे थोडक्यात काय, हेड अँड शोल्डरची कन्सेप्ट लक्षात ठेवा. हा हेड असाच पाहिजे, हे त्यानंतर लेफ्ट शोल्डर असाच पाहिजे, राईट शोल्डर असाच पाहिजे. आता ते दिवस गेले. तुम्हाला मार्केटच्या सिच्युएशननुसार चेंज व्हायला. आता मार्केट नॉर्मली जो कसाही हेड अँड शोल्डर असतो ना तो जास्त वर्क करतो. प्रॉपर कधी जास्त वर्क करत नाही, कधी पण बघा. ऍटलीस्ट 1 मिनिट टाइम फ्रेम बद्दल बोलतोय. सो माझा असं व्यू आहे की इथं आपल्याला हेड अँड शोल्डर बघायला मिळू शकतो, ऍटलीस्ट ह्याचा ब्रेकडाऊन बघायला मिळू शकेल. त्यामुळे मी मार्केटमध्ये बघत आहे की ह्याचा ब्रेकडाऊन तर ऍटलीस्ट आपल्याला बघायला मिळाला तरी देखील मार्केटमध्ये मी सेलिंगला बघत आहे. सो दॅट्स वाय माझा व्ह्यू सेलिंग आहे. त्यानंतर तिसरा व्ह्यू काय, जसं की तुम्ही बघू शकता हे जे रिसेंटली बाहेर चालले आहेत ऑलमोस्ट, हे देखील थोडेफार रिसेंटली इथले बायर्स पण थोडेफार असणार आहेत. इथनं बाईंग असल्यामुळे काही होल्ड असतील तर मी त्यांना टार्गेट करलं की मार्केट ऍटलीस्ट इथे येऊ शकतं. सो हे 3 रिझन्स आहेत म्हणून मी मार्केटमध्ये उद्या सेलिंगला बघत आहे. सो फुली तुम्हाला समजलं असेल की कशाबद्दल माझा व्ह्यू आहे. काम कसं करायचं. फ्लॅट ओपन झालं तर आपण इथं मार्केटमध्ये सेलिंग साईडला बघू शकतो. गॅपडाऊन ओपन होते कुठेही कसंही आपल्याला मार्केटमध्ये सेलिंगला बघायला मिळू शकतं. एका सिच्युएशन मध्ये मात्र आपल्याला थोडीशी काळजी घ्यावी लागेल, ती म्हणजे आहे 49,020. 49,020 ही जी लेवल आहे खूप जास्त इम्पॉर्टंट लेवल आहे, म्हणजे 49,020. या लेवलच्या वर मार्केट गॅप अप ओपन होऊन जाऊ दे, असं जाऊ दे, असं जाऊ दे किंवा कसंही जाऊ दे, ह्याच्यावर जर मार्केट गेलं तर टोटली माझा व्ह्यू असणार आहे तो बाईंग साईडला. त्याच्यामागे रिझन ऑलरेडी मी तुम्हाला काल सांगितले की ओव्हरऑल मार्केटमध्ये बायसेस स्ट्रॉंग आहेत. जस्ट आता चार्ट नुसार सिच्युएशन सेलिंगला आहे म्हणून मी तुम्हाला सेलिंग सांगितलं. होपफुली तुम्हाला अनालिसिस आवडला असणार आहे. जर गोष्टी समजल्या असतील तर तुम्ही कमेंट करू शकता, काय तुम्हाला समजले असतील, काय फायदा असेल कमेंट करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओला.